तेरे नाम अनेक तू एकही. 33 कोटी देवी देवतेच्या रूपानं आपण त्याला भजतो. कोणी राम म्हणतो, कोणी कृष्ण म्हणतो, कोणी विठ्ठल म्हणतो, पण तो एकच आहे. त्याला ओळखला तरी एक दिसेल आणि त्याला ओळखला नाही तर भिन्न स्वरूपाचे दिसेल. तेरे नाम अनेक आहे. ज्या ज्यावेळी धर्माची ग्लानी झाली त्यावेळी अनंत अवतार घेतले आहेत, पण अवतार घेणारा मूळ पुरुष जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. 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 एकच माती नाना एकच माती नाना वेशी. अरे महाल आणि माळ्या. महाल आणि माळ्या. जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. जगाच ब्रह्म गड्या. हो एकच सोने नाना लेणे. एकच सोने नाना लेणे. पाऱ्या आणि बुगड्या. हे पाऱ्या आणि बुगड्या. जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. जगामध्ये एकच ब्रह्म गड्या. मग त्याला राम रूपात पहा, कृष्ण रूपात पहा, विठ्ठल रूपात पहा. आणि या देवाबद्दल जनाबाई आपल्या भंगामध्ये वर्णन करते. बाबा तो त्यागी नाही आहे, तो संन्यासी नाही आहे. असोन्या गृहस्थाश्रमी लक्ष द्याचे सोहम रम्मी. तोची होय जगाचा स्वामी सत्ते सत्ते जाण. अरे तुमच्या आमच्यासारखाच, कारण आपण संतानच त्याची आव ना. बैलाची संतान बैल, कुत्र्याची संतान कुत्री, डुकराची संतान. मग देवाची संतान आपण अशी. तसाच आमचा देव आहे. कसा आहे म्हणते जनाबाई. विठू माझा लेकुरवाला. विठू माझा लेकुरवाला. विठू माझा लेकुरवाळा. विठू माझा लेकुरवाळा. संगे गोपाळाचा मेळा. संगे गोपाळाचा
राम तोच, कृष्ण तोच, विठ्ठल तोच. अवतार कार्यामध्ये वेगळ्या वेगळ्या क्रिया केलेल्या आहेत. एक बिदर देशाचा शहाजी नावाचा राजा होता. एक कहाणी सांगतो छोटीशी. आपला पांडुरंग, आपला भगवंत कसा आहे, आपला राम, आपला कृष्ण, आपला विठ्ठल कसा आहे. बिदर देशाचा राजा शहाजी नावाचा, आणि त्याचे काही प्रांत त्याच्या हाताखाली होते. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, छत्तीसगड, मध्य प्रदेश असे भारताचे कितीतरी प्रांत आहेत ना, त्याप्रमाणे हा बिदर देशाचा शहाजी नावाचा राजा होता. याचे काही प्रांत होते. त्या काही प्रांतामधला एक मंगलवेढा नावाचा प्रांत होता, आणि त्या मंगलवेढ्या प्रांताचा अधिकार एक दामाजी नावाचा पंत होता. त्या दामाजी पंताच्या स्वाधीन केला होता. हा दामाजी मुळातच विठ्ठल भक्त होता. उठता बसता खाता पिता विठ्ठल विठ्ठल. आणि मंगलवेढ्याचा पूर्ण कारभार, कर वसूल करणं, लोकांचं लालन पालन करणं, राजाचा कारभार सांभाळणं आणि पांडुरंगाची भक्ती करणं, हेच त्या दामाजीच्या आयुष्यावर आलं होतं. राज्यकारभार चांगला होता, सुरू होता. पण असा एकदा प्रसंग आला का त्या मंगलवेढ्याच्या मर्यादेमध्ये, शिवारामध्ये, भूमीमध्ये पाऊसच पडला नाही. अन्न पिकलाच नाही. अन्न न पिकल्यामुळे लोक अन्ना वांचून त्राईमाम त्राईमाम. एक वर्ष गेला कसा तरी लोकांनी इकडून तिकडून केलं. दुसरा वर्ष, तिसरा वर्ष, चौथा वर्ष, 5 वर्ष गेले उठापोट. पाणी पडला नाही, अन्न पिकलाच नाही. घरोघरी चुलीला विस्तव पेटणं मुश्किल झाला. भाकरीच्या तुकडं बोटावर चटणी मिळणं मुश्किल झालं. लोक अन्नासाठी मौताद झाले. काय एक ब्राह्मण होता. हा दामाजी विठ्ठलाचा भक्त आहे. 5 दिवस झाले माझे पोर बार धार उपाशी आहेत. अन्नाचा कण यांच्या पोटामध्ये नाही. काय असो, जरी शहाजी राजाची मालमत्ता असली तरी या मंगलवेढ्याचा दिवाणजी दामाजी आहे, आणि दामाजी विठ्ठलाचा भक्त. आपण त्या विठ्ठल भक्ताच्या भेटीला गेलं पाहिजे आणि दारिद्र्य निवारण्याकरता काहीतरी त्याच्याकडून मागलं पाहिजे. तो ब्राह्मण दामाजीकडे मंगलवेढ्यामध्ये आला. दामाजीच्या पायावर डोकं ठेवलं. दामाजी, 5 दिवस झाले चुलीला विस्तव नाही. लहान लहान मुलं निराधार उपाशी. मायबाप काय कर. तुम्ही या मंगलवेढ्याचे राजा आहात. सारी संपत्ती तुमच्या हातात. जर थोडंफार गरिबाच्या पदरी पाळलं तर दामाजी तुमचे अनंत उपकार. तुम्ही विठ्ठलाचे भक्त आहात. विठ्ठलाचं नाव घेता बरोबर दामाजी संबंध ठेवला. एका नौकराला म्हणला, अरे या ब्राह्मण बुवाला 1 पोता धान्याचा पाठवून दे. दामाजीचा आदेश होता. बरोबर 1 पोता ज्वारीचा बैलावर मानून पाठवून दिला. त्या ब्राह्मणाने नेलं. मग काय विस्तव पेटला चुलीला. स्वयंपाक सुरू झाला. शेजारचे ब्राह्मण पाहायला लागले, याच्या घरी 5 दिवस झाला विस्तव नव्हता. पोरबार उपाशी मरत होते, आणि आज तर म्हणे याने याच्या घरी अन्नधान्य चकाचक होत आहे. शेजारची ब्राह्मणीन त्या ब्राह्मणाच्या बायकोला विचारते, अहो तुम्ही धान्य आणलं कुठून? आमच्या घरी झाला 5 दिवस विस्तव नाही बाबा. म्हणजे सांगू नको कोणाला. तू म्हणतेस म्हणून मी सांगतो. आमचे ब्राह्मण बुवा गेले होते मंगलवेढ्यामध्ये. दामाजी आहे ना विठ्ठलाचा भक्त, हा त्याच्यासमोर याचना केली. हा त्याने 1 पोता ज्वारी पाठवली. असं दामाजी अन्नधान्य देतो नाही का? चला मग तोही ब्राह्मण गेला, त्यांनी आणलं. अशा करता करता पूर्ण गाव, जेवढ्या दामाजीच्या अंदरमध्ये गल्ला होता शहाजी राजाचा, पूर्ण गल्ला लुटून
शहाजीराजाचा पूर्ण गल्ला मालमत्ता दामाजीनं लोकांना वाटली. एक कांडी मुजुमदार नावाचा CID होता शहाजीराजाचा. तो गेला बिदर देशामध्ये. महाराज तो विठ्ठलाचा भक्त म्हणून घेता, प्रामाणिक म्हणून घेता. अरे तो इतका बेईमान आणि लबाळ आहे. दामाजी तसं करू शकतो. दामाजी माझा प्रामाणिक आहे. इतके राज्य, इतके प्रांत, इतके दिवाणी कारभार आहेत, पण त्याच्यासारखा नाही. का महाराज तुम्ही सिंहासनावर बसून बोलता? अहो त्यांनी मंगलवेड्याचा पूर्ण गल्ला लुटून टाकलेला आहे, सर्व लोकांना वाटून टाकलेला आहे. मला न विचारता इतकी बेईमानी त्यांनी केली? म्हणे हो, असं होऊ शकत नाही. म्हणे महाराज तुम्ही स्वतः डोळ्यानं पाहणं. अरे देखल्या वांचोनी न हो समाधान. या कांडी म्हणून जारानी सांगता बरोबर शहाजीराजा असं काय खरं आहे म्हणून पाहायला निघाले. बिदर देशामधून मंगलवेढ्याला येऊन पोहोचले. दामाजीची भेट घेतली नाही, पण पहिले गेले गल्ले पाहायला, तपासायला. पूर्ण गल्ले कोठारे धान्य खाल. बापरे, दामाजीच्या हातामध्ये एवढी मंगलवेढ्याची सत्ता दिली, तरी त्याने एवढा खोटा व्यापार केला मला न विचारता. हा कसला विठ्ठलाचा भक्त? हा चोर आहे, डाकू आहे, लबाड आहे, बेईमान आहे. सेनापतीला बोलो, सेनापती जा आणि या दामाजीला, हा विठ्ठलाचा भक्त असून याने लबाडी केली, खोटा व्यवहार केला, याला फाशी द्या. राजा बोले दाढी आले त्याचा कर्तव्य कोण बोले. सेनापती आले. दामाजीच्या हातात पायात बेड्या ठोकल्या आणि आता फासावर चढवणार. पण एक नियम आहे, जो मनुष्य कोणी फासावर जातो ना, त्याला फासावर जाण्याच्या आधी त्याची शेवटची इच्छा विचारली जाते. त्या शेवटची इच्छा तुझी काय आहे ते सांग. सेनापती म्हणतो, दामाजी आता तुम्ही तर फासावर जाणार, राजाचा हुकूम आहे. कारण तुम्ही अन्यायच तसा केला. राजाला न विचारता संपूर्ण गल्ला तुम्ही लुटून टाकला. आता राजानं हुकूम दिला, आता काय तुमचा विठ्ठल करणार? आता हुकूम झाला, त्याची अंमलबजावणी तर आम्हाला करायच लागणार. काय इच्छा आहे सांगा. दामाजी म्हणतो, माझी इच्छा काही नाही बाबा, पर आयुष्यभर जे मी पांडुरंगाची भक्ती केली, पांडुरंगाशिवाय एक श्वास घेतला नाही, पांडुरंगाशिवाय अन्नाचा घास गिळला नाही, अरे त्या पांडुरंगाशिवाय पाण्याचं घूट पिला नाही, त्या माझ्या सख्या पांडुरंगाचं एकदा मला दर्शन, एकदा दर्शन होऊ द्या आणि मग जरूर मला फासावर द्या. ठीक. शिपाई सेनापती आले, पांडुरंगाजवळ आले. त्यावेळी दामाजीचे डोळे भरून आले. हातात पायात बेड्या आहे. दामाजीने पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलं. पांडुरंगा, जन्मापासून मरेपर्यंत तुझी भक्ती केली, रात्रंदिवस तुला सोडलो नाही, पण आता तुला सोडून जाण्याची मला वेळ आली. पांडुरंगा, तुझी भेट मला केव्हा होईल पांडुरंगा? आणि दामाजीनं पांडुरंगाला मिठी मारली. बारे पांडुरंगा, केव्हा भेट देसी. बारे पांडुरंगा, केव्हा भेट देसी. बारे पांडुरंगा, केव्हा भेट देसी. बारे पांडुरंगा,
भेट देशी तेव्हा चक्र पाणी भेट देशी तेव्हा चक्र पाणी भेट देशी तेव्हा चक्र पाणी भेट देशी बारे पांडुरंगा किंवा भेट देशी बारे पांडुरंगा किंवा भेट बारे पांडुरंगा देवा भेट देसी बारे पांडुरंगा देवा भेट देसी दामाजीने आपल्या अश्रुधारण पांडुरंगाची पाय पांडुरंगा अरे राजा हा प्रजेचा पिता आहे राजाच्या गल्ल्यामध्ये धान्य भरलेले आणि प्रजा आपले लेकरं उपाशी तरतडे भरून राहिले आहेत आणि बापाच्या दरबारातला धान्य मी त्यांना दिलं लेकरांना पाप केलं का पांडुरंगा पाप केलं आणि बापाची मालमत्ता लेकराला देणं जर पाप असेल तर मला आत्ताच्या आता फासावर दे जाऊ आणि नाही तर तू जगाचा मालक आहेस ना चालक आहेस ना पालक आहे तू आत्ताच्या आता न्याय दे माझं चुकलं का मी अन्याय केला का या शासनावर विदर देशाचा राजा शहाजी बसलेला या ठिकाणी पांडुरंगाने काय केलं आवडीने भावे हरिनाम घेशी अरे तुझी चिंता त्याची सर्व तू तो नेनता परिहरेशे जाणता आहे तो समता सर्वाभूती अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरी त्या सांभाळी अंतर्माय इकडे पांडुरंगाच्या मूर्ती समोर दामाजी डोका आपटतोय देवाला न्याय मागतो आणि तिकडे पांडुरंगाने काय केलं ज्या शासनावर बिदरदेवचा शहाजी राजा बसलाय त्याच्या समोर आला झाला मार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय सांगू त्या देवाची मात काय सांगू त्या देवाची मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय सांगू त्या देवाची मात काय सांगू त्या देवाची मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ सलाम गोटी घेतली हातामध्ये काठी सलाम कोटी हातामध्ये काठी घोंगडी टाकली पाठी करी जुहार दरबारात करी जुहार दरबारात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ काय सांगू त्या देवाची मात काय सांगू त्या देवाची मात झाला महार पंढरीनाथ झाला महार पंढरीनाथ देव किती दया एवढ्या मोठ्या जगाच्या मालकाने अखिल विश्वाच्या मायबाप परमपित्या परमेश्वराने मलिन चिंगोटी लंगोटी लावली नेशला मलिन चिंगोटी घेतली हातामध्ये काठी सलाम पाठीवर घोंगडी टाकली
पाठीवर घोंगडे, हातामध्ये काठी आहे, कमरेला एक लिंगोटी लावली. शहाजी राजाजवळ आला. जोहार माय बाप, जोहार माय बाप, जोहार माय बाप. शहाजी म्हणतो हा कोण आहे? मुंड्याशात बांधली चिठ्ठी, फेकतो दुरून जग जेठी. मुंडाशात बांधली चिठ्ठी, फेकतो दुरून जग जेठी. दामाजीने विकलीची कोठी, विकलीची कोठी, त्याचे नाम घ्यावे पदरात. घ्यावे पदरात, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ. काय सांगू त्या देवाची मात, काय सांगू त्या देवाची मात, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ. मुंडाशा होता, मुंडाशामध्ये चिठ्ठी होती. ते मुंडाशातली चिठ्ठी काढली. महाराज, तुमच्या नौकरांनी दामाजीने तुमचा गल्ला विकला ना, आणि त्याचा मोबदला म्हणून ही मुद्रा पाठवली. ही मुद्रा घ्या. शहाजी राजा म्हणतो हा दामाजीचा नौकर, हा तर माझा नौकर होता, आणि याचा नौकर आला कुठून? चिठ्ठी पाहिली. शहाजी, तुमच्या नौकरानं दामाजीनं तुमचा गल्ला विकला ना, तुमच्याशी बेईमानी केली ना. तुम्ही आपल्या जेवढा जेवढा गल्ला तुमचा लुटल्या गेला त्याची भरपाई घ्या आणि बाकीचा वापस करा. ए तू कोण आहेस म्हणे? आम्ही दामाजीचा नौकर. अरे एवढा मोठा आयुष्य माय बाप, दामाजीचा नौकर. तू दामाजीचा नौकर आहे? अरे दामाजीजवळ एवढ्या मुद्रा आल्या कुठून? माय बाप, माझ्या मालकाला दामाजीला तुम्ही गरीब समजू नका. आणि त्याच वेळी त्या नौकरांनी काय केलं? खळखळा मोतिया मोहरा, खळखळा मोतिया मोहरा, घ्याजी मोजून पावती करा. खळखळा मोतिया मोहरा, कान मोजून पावती करा. खळखळा मोतिया मोहरा, घ्याजी मोजून पावती करा. खळखळा मोतिया मोहरा, कान मोजून पावती करा. घेऊनी चमकल्या नजरा, चमकल्या नजरा, शहामूठ घाली तोंडात, शहामूठ घाली तोंडात, झाला महार पंढरीनाथ, झाला महार. पंढरीनाथ. काय सांगू त्या देवाची मात, काय सांगू त्या देवाची मात, हो झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ, झाला मार पंढरीनाथ. आणि त्या दामाजीचा नौकर बनून आलेल्या नौकरांनी खडखड 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 हे पाणी राजाच्या समोर. राजा म्हणतो "बाप, एवढ्या मुद्रा आहे दामाजी जाऊ आणि माझ्यावर नोकरी करत होता." राजाला चक्का आला. बापरे, मी एवढे माझ्या देशाचे गल्ले लुटले आणि विकले तरी एवढी संपत्ती एवढ्या मुद्रा नाही होऊ शकत. एवढ्या मुद्रा दामाजी जवळ आहे आणि हा माझा नौकर पण माझ्याजवळ नोकरी करतो. नाही नाही, माझं चुकलं. दामाजी लहान नाही, याला फाशी होण्याच्या पहिले आपण गेलं पाहिजे आणि दामाजीच्या पाया पडलं पाहिजे. शहाजी गेला, हा दामाजीच्या हातापायात गेला. दामाजी पांडुरंगाच्या पायावर डोकं ठेवलंय, रडतो. इतक्या शहाजी राजा गेला. दामाजी, अरे मूर्खांनो, हातापायातल्या बेड्या सोडा दामाजीच्या.
दामाजीच्या पायावर डोकं ठेवलं सारे. महाराज महाराज शहाजी राजा म्हणतो, दामाजी तू लहानसा माणूस नाही आहेस. अरे बापरे, तू मोठा माणूस आहेस. माझ्यासारखे हजारो राजे तू विकत घेऊ शकतेस, एवढी तुझ्याजवळ श्रीमंती आहे. महाराज मी गरीब माणूस, माझ्यावर कुठल्या मुद्रा? अरे तू आता नौकराच्या हाताने मुद्रा पाठवला होतास ना. दामाजी विचारामध्ये पडला, त्याला माहीतच नाही ना, आईकडे होता. म्हणे कोण माझा नौकर? अरे तुझा नौकर आला, त्याने एवढ्या मुद्रा टाकल्या. दामाजीनं पाहिलं, अरे बाप रे, भक्तासाठी तो जगजेटी बसून माळ्यावर, पाखरे उडवी तो उडवी तो सारंगर. आपल्या भक्तासाठी पांडुरंग एक नौकराचं भिकाऱ्याचं सोंग धारण करू शकतो. पांडुरंगा, अरे तूच माझी लाज राखण्यासाठी माझ्या नौकराचं सोंग घेतलास. धन्य आहे पांडुरंग. त्याच वेळी दामाजीनं पांडुरंगाच्या डोक्यावर हात ठेवला आणि नौकरीचा राजीनामा दिला. कबीरा सब जग निर्धना, कबीर महाराज म्हणतात, कबीरा अरे सब जग निर्धना. श्रीमंत, रंक, राजा, पाटील हे भिकारी लोक आहेत. देवाजवळ जातात, भिकाऱ्यासारखे काहीतरी मागतात. आपल्याला मागायची गरज आहे म्हणून आपण देवाच्या दर्शनाला जातो. लक्षात ठेवा, किती राजा रंक असेल तरी देवाजवळ जातो म्हणजे काही नाही काय अपेक्षा मागतो. कबीरा शब्दक निर्धना, अरे धनवंताना को. देवाने दिला आपल्याजवळ किलो 2 किलो सोनं असेल, हिले माद्रिक मोती असतील, 100-200 एकर शेतीवाडी असेल, बायका लेकर थोडाफार असेल, तर आपण म्हणतो का बास, माझ्यासारखा करोडपती लखपती श्रीमंत नाही. कबीर महाराज सब भिकारी आहेत. कबीरा सब जग निर्धना, अरे धनवंताना कोय. धनवंता सो जानिये. जगाच्या पाठीवर खरा धनवान श्रीमंत सावकार कोण आहे? धनवंता सो जानिये, जाको राम नाम धन. ज्याच्याजवळ प्रभूचं नाम आहे आणि जो नाम धारक आहे, गुरुपुत्र आहे, त्याच्यासारखा श्रीमंत सदन कोणीच नाही. एवढं नाम कुठं मिळते? बाजारात, दुकानात? अगा सद्गुरु वाचुनी नाम नये हाता. 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 सद्गुरु वांचुनी नाम नये हाता. साधने साधिता कोटी. जैसा कांते विना करणे संसार, तैसा हा व्यापार साधना. अरे जवबरी सद्गुरु नाही केला भरतार, विचार साधना व्यर्थ गेला. आणि कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं देवाची भक्ती करायची असेल, 4 के 6 के 18 के मुखपाठ, पर आत्मज्ञान की खबर नहीं तो बड़बड़ता है. कलियुगी नामची साधना सार विचारुनी पहा ग्रंथ अवघे. अरे जिथे तिथे सांगे राम. पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मिक. एवढे मोठे रामायण लिहिले, रामचंद्र प्रभूचा इतिहास राम जन्माच्या 1000 वर्षापूर्वी. तरी त्यांनी सांगितलं आहे की विचारुनी पहा ग्रंथ अवघे, जिथे तिथे सांगे राम. नामा परते तत्व नाही रे अन्यथा, वाया आनिक पंथा जासे. आणि म्हणूनच जगामध्ये ही परंपरा आहे. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ
सांप्रदाये फळ ते तुम्या हंसरूपी ब्रह्मा उपदेश श्री श्री हरी अरे चतुर्श्लोकी चाली भागवत हे गुज विदाता उपदेशी नारदे व्यासासी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्याशी द्वापायन कृपा आदिनाथ शंकर गौरी मनोहर पुनही साचार मच्छिंद्राने बोध गोरक्षाश केला गोरक्षे वाहिला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेवासार ही परंपरा आहे. म्हणून रामचंद्र प्रभू झाले वशिष्ठ गुरु होते, भगवान कृष्ण झाले शांदीपान गुरु होते, एवढे देव झाले 33 कोटी बृहस्पती गुरु होते, अरे एवढे दैत्य झाले तरी शुक्राचार्य गुरु होते. सद्गुरु वांचुनी सांपडे ना सोये सद्गुरु वांचुनी सांपडे ना सोये सद्गुरु वाचुनी सापडे ना सोये सद्गुरु वाचुनी सापडे ना सोये सद्गुरु वांचुनी सांपडे ना सोये धरावे ते पाये आधी आधी आपणा सारखे करती तात्काळ अरे नाही काळ वेगळं लोह परिसाची नशा हे उपमा सद्गुरु महिमा पण गुरुही कसा पाहिजे गुरु असा करावा लाभे आत्मसुखाचा अरे भेटवी देवाची देवा या नाव सद्गुरु पूर्णी शब्दाचे अंतर वस्तू दाखवती निजसार अनाथाचे माहेर घर गुरुराज नाही तर धंदे वाईट झाले सर्व यह गुरु नहीं गुरु है अरे कुत्ते तो भी ठीक है पर ये लबाडेश आमच्या सनातन धर्माचा वाटोळा झाला आजचा पोटाचे पाईक साठी लोभाच्या कारणे राज्य बुडविले देशोधडी झाले साधू त्यावे तरी लोभाशी न परी पुढे केव्हा लोभाच्या कारणे राज्य बुडविले देवतत्व समोर ठेवून दावणी वैराग्याची कळा भोगी विषय सोळा अशी परिस्थिती आजच्या जगात झाले आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली म्हणते बाबा लोपले ज्ञान जगी आपल्या हिताचा लक्षच नाही ज्ञान लपलाय फक्त नाचे कुदे तोडे तान दुनिया राखे उसका मान खरे सांगू जाता नये जनाची या मना नाहीतर खरे ज्ञानाचे जर गुरु मिळाले ना गुरुचं ज्ञान कसं आहे बघा गुरुने माझी हो माझ पासी दावली कासी माझी हो माझ पासी दावली कासी गुरुने माझी हो मज पासी दावली काशी गुरुने माझी हो मज पासी दावली काशी माझी हो माझ पासी दावली कासी माझी हो माझ पासी दावली कासी गुरुने माझी हो मज पासी दावली काशी गुरुने माझी हो मज पासी दावली काशी माझ पूर्वे हुंका दिले माझ पूर्वे हुंका दिले माझ्या पूर्वे हुंका दिले माझ्या पूर्वे हुंका दिले पश्चिम पंथे चालविले हो पश्चिम पंथे चालविले पश्चिम पंथे चालविले हो पश्चिम पंथे चालविले एकवीस स्वर्गावरती नेले एकवीस स्वर्गावरती नेले तीर्थाचे मूळ तीर्थाचे मूळ तीर्थाचे हे माझी हो माझ पासी दावली काशी माझी हो माझ पासी दावली काशी पूर्वे माझी हो मज पासी दावली काशी
गुणे माझे